नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, BEML लिमिटेड ही जी कंपनी आहे, ही कंपनी गव्हर्नमेंट कंपनी आहे. याच्यामध्ये ITI वरती बऱ्याच जागांसाठीची ही भरती आलेली आहे. मित्रांनो, ही भरती जी आहे, ती भरती जवळपास 100 पेक्षा अधिक जागांसाठीची भरती आहे आणि ही भरती जी आहे, ती संपूर्ण भारतभर भरती असणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती म्हणजेच की या भरतीमध्ये एकूण जागा किती देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये ITIच्या कोणकोणत्या ट्रेडसाठीची भरती असणार आहे, त्याचबरोबर जे ॲडमिन साठीची भरती आहे त्यामध्ये कोणते क्वालिफिकेशन आवश्यक असणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा पद्धतीने आवश्यक आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणत्या लागणार आहेत, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. तर बघा, ही जी भरती आहे ही भरती ग्रुप C पोझिशन करता भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा कोणकोणते ITIचे ट्रेड आहेत. तर ITI फिल्टर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिकल, वेल्डर आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी या पदांसाठीची भरती असणार आहे. इथं तुम्हाला प्रत्येक ट्रेडसाठी किती जागा आहेत त्याही इथं देण्यात आलेल्या आहे आणि त्या जागेचं कास्ट वाईज कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ITI ट्रेनीचा जो ट्रेड आहे त्याच्या एकूण 54 वॅकन्सीज आहे आणि इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, इथं ITIचा ट्रेड जो आहे तो फर्स्ट क्लासमध्ये तुमचा पास असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुमचं इथं जे काही क्वालिफिकेशन असणार आहे किंवा एक्सपिरियन्स असणार आहे तो 3 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स इथं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. एज लिमिट तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे की कोणत्या कास्टसाठी किती एज देण्यात आलेलं आहे ते किंवा एजचं लिमिट आहे ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे इथं काय असलं पाहिजे मित्रांनो, तुमची एखादी डिग्री झाली असेल तर हे तुम्हाला इथं अतिशय फायदेमंद ठरणार आहे. तुमचं जॉब डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट जे आहे त्याच्या एकूण 46 पोस्ट आहे आणि इथं बघा फुल टाइम तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा झाला असला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोफेशन्सी जी आहे ती कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये असली पाहिजे आणि तुमचा कोणताही 6 महिन्याचा कॉम्प्युटरचा कोर्स जो आहे तो कोर्स झालेला असला पाहिजे, इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी 3 इयर आफ्टर ग्रॅज्युएशन तुमचं काय असलं पाहिजे, इथं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एज लिमिट जे आहे ते इथं देण्यात आलेलं आहे आणि तुमचं कामाचं स्वरूप जे असणार आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज कशा पद्धतीने करायचे बघा, किंवा तुमचं जे काही ट्रेनिंगमध्ये तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे तो 1 वर्षाचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपिंड जे आहे ते 15 ते 20 हजार रुपये पर मंथ हे तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान जे काही स्टायपंड असणार आहे ते दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पे स्केल जो आहे तो 16,900 ते 60,650चा पे स्केल देण्यात येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते तुमचं सिलेक्शन ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे आणि त्याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, तुमची जी एक्झाम असणार आहे रिटन एक्झाम ती बँगलोरला होणार आहे. तिथं तुम्हाला स्वतःच्या खर्चानं जायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे करायचं आहे ते 4 सप्टेंबर 2024 पर्यंत करायचं आहे. एज रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला इथं अर्ज ऑनलाईन करण्यासाठी फी किती असणार आहे, तर इथं तुमची 200 रुपये नॉन रिफंडेबल फी आहे. SC ST आणि PWD या ज्या काय कॅटेगरी आहेत यांना सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी 200 रुपये तुमची एक्झाम फी असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे BEMLindia.in, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, 4 सप्टेंबर 2024 पर्यंत
ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट लागणार आहेत तिथं देण्यात आलेले आहे। डॉक्युमेंटची लिस्ट बघा काय काय आहे। रिसेंट फोटोग्राफ, तुमचा सिग्नेचर लागणार आहे, तुमचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे, पीडब्ल्यूडी असेल तर त्यासाठीचं सर्टिफिकेट लागणार आहे, 10वी-12वीचं सर्टिफिकेट आहे, डिग्री किंवा ITIचं सर्टिफिकेट आहे, आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्डचा एक फोटो लागणार आहे, तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट्स लागणार आहे आणि तुमचा डिटेल रिझ्यूम ही इथं आवश्यक आहे। या सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना भरायचे आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि तुम्हाला या भरतीबाबत काही शंका असल्यास, काही अडचण असल्यास तुम्हाला हा जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। तर बघा, ही वेबसाईट ही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।